नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व खूप आनंदीच असणार. तर आज आहे गुरुवार, आपला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज, आपला उद्यापनाचा गुरुवार. सो इथे छान अशी सकाळची सुरुवात झाली मस्त अशा रांगोळीने. आणि इथे मी सेंटरला ना मस्त असं शुभचिन्ह स्वस्तिक काढून घेतलंय. जेव्हा काही पूजा वगैरे असते ना घरामध्ये, तर मी हे आवर्जून काढते. त्याच्याने ना आपल्या घरातलं जे काही वातावरण असतं ना ते खूप छान वाटतं, खूप प्रसन्नतेचं वाटतं. तुम्ही सुद्धा नक्की असं शुभचिन्ह काढत जा आपल्या दारापुढे. रांगोळी ना मी आधीच काढून घेतली होती आणि इथे स्वस्तिक काढून झाल्यानंतर छान अशी उंबरठ्याची पूजा करून घेतली. आणि आज ना मी खूप लवकरच कामाला लागले, कारण की आज खूप गडबड असणार आहे. आपली पूजा मांडणी, उद्यापनाची तयारी, स्वयंपाक वगैरे वगैरे, म्हणून म्हटलं जरा लवकर उठून लवकरच कामाला लागू. बाहेर तर ना उजाडलं सुद्धा नव्हतं, अंधारच होता. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे लवकर काही उजाडत नाही. तर इथे छान अशी माझी उंबरठ्याची पूजा झाली आहे. सकाळच्या सुरुवातीला मी हे सगळ्यात आधी करून घेतलं. मस्त अशी रांगोळी काढल्यानंतर आपला उंबरठा किती सुंदर दिसतो बघा. आणि इथे ना मी आज रांगोळीमध्ये हा मस्त केसरी रंग आणि हिरवा रंग घेतलाय, कारण की मी देवी आईला सुद्धा ह्याच रंगाचं वस्त्र आज नेसवणार आहे. सो मी इथे हा रंग आज चूज केला. आणि इथे रांगोळीवरती थोडंसं फुलांनी सजावट केली ना तर आपल्या रांगोळीला आणखीन शोभा येते. इथे मी रांगोळी साधी सिंपलच साच्याचीच काढते, कारण की टाईमाच्या अभावामुळे जास्त टाईम नसतो ना, आणि कुहू पण झोपलेली असते, म्हणून मी पटकन हे करून घेतलं. नाहीतर ती अजिबात करू देत नाही. त्यानंतर म्हटलं पूजेच्या बॅक साईडला काहीतरी थोडंसं डेकोरेशन करूया. काहीच तयारी केली नव्हती, पूर्वतयारी. अचानक माझ्या डोक्यामध्ये हा थॉट आला. ही अशी हुला हुपची रिंग होती माझ्याकडे आणि ह्या फुलांच्या माळा होत्या. तर म्हटलं काहीतरी करू, काही नसण्यापेक्षा असं सिंपल चांगलं नाही वाटत, म्हणून म्हटलं छोटंसं काहीतरी तर करूच. म्हणून ही रिंग काढली आणि ह्या माळा याला अशा छान अशा गुंडाळून घेतल्या. जास्त काही केलं नाही आहे, खूप सिंपल आहे, पण काही नसण्यापेक्षा थोडंसं काहीतरी हवं होतं, म्हणून मी हे करून घेतलं. तर तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असं सिंपल फक्त नारळ वगैरे ठेवण्यापेक्षा असं थोडंसं काही केलं ना तर आपली पूजा आणखीन उठून दिसते. खूप छान वाटतं, आपल्याला बघणाऱ्याला पण छान वाटतं. आणि तुम्हाला सांगते अगदी 2 मिनिटं लागले मला हे करण्यासाठी, पण या 2 मिनिटांच्या कामामुळे ना आपल्या पूजेला 4 चांद लागणार आहेत. आपली पूजा आणखीन सुंदर दिसणार आहे. सो इथे मी हे छान असं गुंडाळून घेतलं पूर्ण रिंगला. आणि मी इथे सारखी बघत होते कसं दिसतंय, चांगलं दिसतंय ना की नाही दिसणार चांगलं, पण माझ्याकडे जास्त काही टाईमही नव्हता. थोड्या वेळामध्ये मला हे सगळं करायचं होतं. सो इथे एकदम सिंपल असं डेकोरेशन तयार होतंय माझं. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. काही नसण्यापेक्षा फूल ना फुलाची पाकळी तरी, म्हणजे मनाला समाधान तरी भेटेल. काही सिंपल ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी केलं आहे. सो इथे मस्त असं गुंडाळून झालंय. आणि ह्या ज्या माळा आहेत ना त्या प्लॅस्टिकच्या आहेत. ही फुलं प्लॅस्टिकची बनवलेली आहेत. सो या वॉशेबल सुद्धा आहेत. आणि ह्या ना इतक्या कामात येतात ना माझ्या. पटकन काढल्या, गुंडाळल्या, लावल्या की झालं डेकोरेशन तयार. आणि ह्याच्याने इतका सुंदर लुक येतो ना. आणि स्पेशली पूजा वगैरे असताना त्याच्यामध्ये या झेंडूच्या फुलांच्या माळा खूप छान दिसतात बॅकग्राऊंडला. तर इथे आपला सिंपल आणि सुंदर असा बॅकड्रॉप रेडी आहे. ठेवल्यानंतर त्याचा संपूर्ण लुक कळेल आपल्याला. सो चला आपण आपल्या पूजेची मांडणी करून घेऊया. तर हे बघा इथे छान असा पाट मांडून घेतलाय पूजेसाठी. आणि आपलं हे बॅकड्रॉप 2 मिनिटांचं डेकोरेशन. इथे ना मी जस्ट हे उभं करून ठेवले आणि मागे एक आपलं ग्रास लीफचं जे नेट असतं ना ते लावलंय.
शीट असतं ते, पण त्याच्यामुळे इतका सुंदर लुक आला आहे ना, तुम्ही बघा. आणि इथे सगळं पूजेचं सामान एका ठिकाणी ठेवलं आहे. इथे 5 फळं, पूजेचं ताट, तांदूळ, आपल्याला लागणारा कलश, पत्री, हे सगळं मी एका ठिकाणी आणून ठेवते, म्हणजे आपल्याला पूजेमध्ये जास्त उठावं लागत नाही. हे बघा, जिथे पूजा मांडणार आहे ना त्याच्या बाजूलाच हे सगळं आणून ठेवलं आहे मी. किती सुंदर वाटतंय ना, अगदी म्हणजे 2 मिनिटांमध्ये काय पाहिजे आपल्याला. खूप छान वाटत होतं. आणि इथे देवी आईसाठी छान अशी वेणी, गजरा, बाप्पांसाठी जास्वंदीचं फूल, दुर्वा, या सगळ्या वस्तू आणल्या. आणि आज सुद्धा मला मोगऱ्याचा गजरा मिळाला नाहीये, सो मी जो भेटला तो घेऊन आले. काय माहिती, बाजारामध्ये मोगरा हा दिसतच नाहीये. फुलं महाग आहेत म्हणून ती लोक आणतही नाही. आणि मी खूप शोधलं पण मला काही भेटलं नाही. तर इथे मी पूजेच्या मांडणीला सुरुवात केली आहे. तर इथे हे जे तांदूळ आहेत ना, हे आपण 4ही गुरुवारी हेच तांदूळ वापरले होते. सो इथे ना मी छान असं अष्टदल कमल काढते. तुम्ही नक्की काढा, कारण की हे अष्टदळ कमळ आपल्या माता लक्ष्मीचं आसन आहे आणि या आसनावरती आपण आपल्या महालक्ष्मीची स्थापना करणार आहोत. सो इथे मी छान असं अष्टदल कमल काढून घेतले. आणि हे ना, हे जे तांदूळ आहेत ना, हे तुम्ही कुंकवाचे किंवा हळदीचे सुद्धा घेऊ शकतात. इथे मी थोडी म्हणजे चिमूटभर हळद आणि कुंकू मिक्स करून घेतलं होतं. तर छान असं अष्टदल कमल काढून झालं आहे. त्याच्यावरती आपल्याला आपला कळस स्थापन करायचा आहे. आणि हा जो म्हणजे इथे मी 2 पाट घेतले, एक पाट खाली आणि त्याच्यावरती दुसरा पाट. असं केल्याने ना आपल्या पूजेला छान अशी हाईट मिळते आणि जे काही स्वरूप आपण देवाईचं साकारणार आहोत ना, ते खूप छान असं उठून दिसतं. तर इथे मी कळशाची पूजा करून घेणार आहे. कळशामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे. त्यानंतर फूल आणि दुर्वा सुद्धा टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर ना हळदी आणि कुंकवाचे आपल्याला बोटं लावून घ्यायचे पूर्ण कलशाला, म्हणजे 8ही बाजूंना आपल्याला हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची असतात. यानंतर आपल्याला ही पत्री कलशामध्ये ठेवायची असते. ही पत्री ना 5 झाडांची पानं असतात. ही मी यावेळेस ना मार्केटमधून विकत नाही आणली. मागच्या वेळेस बघितलं ना किती खराब पानं होती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी यावेळेस स्वतः तोडून आणली ही पानं. त्यानंतर कलशामध्ये आपल्याला नारळाची स्थापना करायची आहे. हा नारळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता आपला शेवटचा गुरुवार झाला आहे. याच्यानंतर हा नारळ आपल्याला विसर्जन करायचा असतो. तर नारळाची सुद्धा पूजा करून घेतली. आणि आज ना मी हा सुंदर असा मुखवटा लावणार आहे देवी आईला. हा मुखवटा पूर्ण असा मोत्यांनी सजवलेला आहे. व्हाईट बेसमध्ये आहे हा. त्यानंतर आता वस्त्र घालायचंय. सो इथे खूप सुंदर असं वस्त्र मी आज देवी आईला घालणार आहे. हे ऑरेंज आणि ग्रीन कलरची बॉर्डर आहे, याला खूप छान दिसतंय, म्हणजे मुखवट्याला अगदी खूप सूट होतंय ते. सो इथे मी घालून घेतलं ते छान असं. आणि हे ना, ह्याचं जे असतं ना आपण बांधतो ना, ती नॉड ती खूप छोटी होती. सो मी त्याला एक धागा बांधला आणि त्याच्यानंतर हे वस्त्र बांधलं. त्याच्यानंतर ते इतकं परफेक्ट बसलं ना मुखवट्याला, अगदी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटतंय. आता चला आपण आपल्या देवी आईचा शृंगार करूया. आणि आज ना मी आईला छान असं मोत्यांनी सजवणार आहे. सुरुवात या कानातल्यांपासून करूया. इथे सुंदर असे मोराची डिझाईन असलेले कानातले घेतले. याला सुद्धा छान असे मोती आहेत, म्हणजे मुखवट्याला अगदी सूट होतील. आणि सगळं मी आज मोत्यांचं वापरणार आहे देवी आईसाठी.
तर इथे मी देवी आईचे कानातले, ही ठुशी, हे छान असं छोटंसं मंगळसूत्र आणि ही माळ हे सगळं मोत्यांचंच वापरलं आहे. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. म्हणजे जसा मुखवटा आहे ना मोत्यांनी सजलेला व्हाईट बेसमध्ये, त्याला या सगळ्या गोष्टी अगदी सूट होत आहेत. तुम्ही सुद्धा जेव्हा देवी आईला सजवता ना तर मुखवट्याला सूट होतील असेच दागिने वापरा. म्हणजे जर आपला मुखवटा गोल्डन वगैरे असेल किंवा महालक्ष्मीचा जो असतो ना आपला ब्लॅक कलरमधला मुखवटा, त्याला तुम्ही गोल्डन कलरचे जे ज्वेलरी असते ना ती वापरा, खूप सुंदर दिसते. आणि अशा पद्धतीचे जे मुखवटे असतात त्यांना मोत्यांची ज्वेलरी वापरा. बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय. अशाने ना आपलं देवी आईचं रूप खूप सुंदर दिसतंय. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या पूजेमध्ये आवर्जून यांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर ही वेणी, जेव्हा पण देवीची पूजा अशी मांडते ना मी, तर वेणी ही आवर्जून आणते. खूप छान वाटते. देवींना वेणी खूप आवडते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही वेणी ना शेवंतीच्या फुलांची आहे. याच्यामध्ये येलो पण येते आणि व्हाईट पण येते, पण आज मी व्हाईट कलरची वेणी आणली आहे. त्यानंतर हा गजरा, आज पण मोगऱ्याचा गजरा मिळाला नाही म्हणून जे आहे त्यातच काम चालवावं लागणार आहे आपल्याला. जे मोगऱ्याचा गजरा ना देवींना खूप आवडतो आणि माझी खूप इच्छा होती की आज शेवटचा गुरुवार आहे, आज तरी मोगऱ्याचा गजरा आपण आणू, पण मला आजही भेटला नाही. त्याच्यामुळे मी हा जो भेटला तो घेऊन आले. बघा तुम्ही, गजरा लावल्यानंतर देवीचं रूप म्हणजे अगदी चेंज झालं आहे आणि किती सुंदर वाटतंय. देवीला एक खूप छान असं देवत्व असं आलंय. बघू शकता आपली देवी आई पूर्णपणे सजून नटून छान अशी बसली आहे. किती सुंदर दिसते ना. आज ना मी पाटासमोर रांगोळी नाही काढली, म्हणजे असं फुलांनीच सजवून घेतलं, फुलांचीच रांगोळी काढली आहे. कारण की कुहू ना रांगोळी काढली म्हणजे तिला तिथं यायचंच असतं. तर आधी मी पूजेची मांडणी छान अशी करून घेतली आहे आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला. तर आज मी बनवणार आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी. इथे चण्याची डाळ मी छान स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि ह्या वाटीचं मापाने घेतले मी डाळ. मस्त अशी डाळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर डाळ मी शिजायला ठेवणार आहे कुकरमध्ये. इथे पुरणाची डाळ शिजायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊया. तर आमटीसाठी मी इथे घेतला एक छोटासा कांदा, खोबरं, आलं आणि लसूण. तर इथे कांदा असा मस्त कट करून तो भाजून घेणार आहे. आणि इथे ना मी आपलं लोखंडाचा तवा असतो ना तो वापरायला पाहिजे आपण. याच्यातून आपल्याला आयर्न हे मिळत असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आणि इथे मी चेक करते कुकरची वाफ बसते की नाही बसते ते. सो इथे आपली डाळ छान अशी शिजते आणि बाजूला कांदा भाजायला ठेवलाय. आणि इथे ना मी छोटासाच कांदा घेतलाय, कारण की आमटीसाठी आपल्याला जास्त मसाल्याची गरज नसते. सो मी इथे थोडंच घेतलंय कांदा आणि खोबरं सुद्धा छान असं कट करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं.
तर इथे कांदा आणि खोबरं छान असं भाजून झालं आहे. आता हा मसाला ना मी मिक्सरमध्ये मस्त असा वाटून घेणार आहे. तर चला कुकर उघडून बघू आपण ही डाळ शिजली की नाही शिजली आहे. तर डाळ ही मस्त अशी शिजली आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याला डाळ शिजवताना जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि कमी पण नाही टाकायचं आहे, योग्य प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे. तर डाळ आपली मस्त शिजते छान अशी. आणि ही डाळ ना मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे जे पाणी असतं ना उरलेलं ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं असतं, त्याच्यामुळे मी ही जी पुरणाची जाळी आहे ना त्याच्यामध्येच ही सगळी डाळ ओतून घेणार आहे, जेणेकरून ते पाणी एका भांड्यामध्ये जमा होईल खाली आणि आपल्याला थोडं इझी पडेल आमटीसाठी ते वापरताना. आणि ही डाळ ना मी अशीच या चाळणीमध्ये अशी चमच्याने ना वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली ना की एकदम इझी जातं, जास्त काही हार्ड जात नाही पुरण वाटताना. सो तुम्ही पाहू शकता किती इझिली ही डाळ अशी मस्त बारीक होते. तर पूर्ण डाळ छान अशी वाटून झाली आहे. आता आपण पुरण बनवायला घेऊया. तर इथे मी कढई घेतली आणि कढईमध्ये ना मी सुरुवातीला तूप टाकणारे चमचाभर. कोणी कोणी नाही टाकत पण मी टाकते. तूप टाकलं ना की आपलं पुरण हे चिटकत नाही, कढईला लागत नाही, मस्त असं पुरण तयार होतं आपलं आणि टेस्टही छान लागते पुरणाची. त्यानंतर पुरण छान तुपामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची आणि जितकी आपण डाळ घेतली होती ना त्या वाटीने तितकंच आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे आपलं पुरण एक अगदी परफेक्ट तयार होतं, गोड वगैरे छान होतं. साखर छान विरघळली आहे आणि हे ना थोडं असं पातळ होतं, थोडा वेळ लागतो पुरणासाठी. पण आपण ना हे सारखं असं चाळत राहायचं, म्हणजे जेणेकरून ते लागणार नाही खाली कढईला.
एकीकडे छान असं पुरण होतंय, तर म्हटलं दुसरीकडे आमटीला फोडणी देऊन घेऊया. तर इथे मी तेल टाकलं, तेलामध्ये थोडं जिरं मोहरी टाकलं आणि त्याच्यानंतर तो वाटलेला मसाला होता ना तो टाकला. इथे मी पुरणामध्ये जायफळ किसून टाकते. नक्की टाका, खूप छान टेस्ट येते पुरणाला. जायफळ आणि वेलची पावडर आवर्जून टाका तुम्ही पुरणामध्ये. तर पुरण छान असं होत आलंय आणि इकडे मसाला पण छान तळला गेलाय. तर याच्यामध्ये जे डाळीचं पाणी असतं ना ते टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. आपली आमटी रेडी होऊन जाईल. तर इथे पुरण हे पूर्णपणे रेडी झालंय. ते मी थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. इथे पुरणाचं म्हणजे पुरणपोळीचं कणिक भिजवून ठेवलंय. आपली आमटी सुद्धा छान अशी तयार झाली आहे आणि दुसरीकडे भात सुद्धा होतोय. तर असा हा स्वयंपाक, अर्धा स्वयंपाक झालाय. आता फक्त पोळ्या बनवायच्या होत्या आणि आपलं भजे, कुरडया, पापड असं ना ते काढायचं होतं. सो इथे मी पोळ्या बनवायला घेतल्या. तर इथे ना मी अशा 2 चाळीच्या पोळ्या बनवते. एक चाळीची पोळी मला नाही जमत, त्याच्यामुळे मी असं 2 छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्याच्यामध्ये पुरण भरून पुरणपोळी लाटते. तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे खूप इझी. पहिले मला पण असं खूप हार्ड वाटायचं, पण जेव्हापासून मी करायला लागले ना तर एकदम फटाफट होतात पुरणपोळ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी किती छान फुगली एकदम अशी. तर म्हणजे पहिले मला नाही जमायचं, पण आता इतक्या छान पुरणपोळ्या बनवते ना मी, सगळ्यांना खूप आवडतात. सो इथे आपला स्वयंपाक रेडी आहे आणि आता मी कुरडया आणि पापड तळून घेणार आहे. भजे हे गरम गरम तळणार आहे. सो असा होता आजचा स्वयंपाक. थोडंसं शूट केलं मी. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर स्वयंपाक आटोपल्यानंतर मी छान असं स्वतःचं आवरून घेतलं. कुहूला पण छान असं रेडी केलं. त्याच्यानंतर उद्यापनाची तयारी केली आणि उद्यापनासाठी ही खूप छान अशी फुलं आणली होती ह्यांनी. आणि आपली आजची पूजा छान अशी झाली. मस्त संध्याकाळची आरती झाली. देवी आईला नैवेद्य दाखवला आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसते आपल्या देवी आईचं रूप. म्हणजे अगदी डोळ्यामधून ते असं हटतच नाही आहे, इतकं सुंदर दिसतंय ना. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला म्हणजे कळवा तुम्ही. तुम्हाला आवडला की नाही आवडला. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.